कथा ज्येष्ठा गौरीची. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. दौलतपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये खूपच धनवान लोक राहत होते. तिथेच एक गरीब ब्राह्मण देखील राहत होता. तो खूप पूजापाठ करत असे. तरीही त्याच्या घरी मात्र 18 विश्व दारिद्र्य होतं. त्याची पत्नी देखील फार धार्मिक होती. ती सर्व विधी परंपरेनुसार पार पाडत असे. पण तरीही त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मात्र काही विशेष फरक पडत नव्हता. त्यांना 4 अपत्ये होती. मुले देखील बिचारी आपल्या परिस्थितीशी झगडत होती. पण ब्राह्मणाची पत्नी मात्र नेहमी आपल्या मुलांना सांगत असे की आपण नेहमी सर्व श्रद्धेने आणि धर्मानं करत राहावं. एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं होतं. लोकांनी आपलं घर अंगण सजवलं होतं. दारोदारी रांगोळ्या घातल्या होत्या. फुलांचे हारांचे तोरण लागले होते. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. सर्वत्र घंटा वाजू लागल्या. हे सारं दृश्य त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. त्यांना हे सारं पाहून खूप छान वाटलं. आपल्याही घरी असं वातावरण असावं, आपल्याही घरी गौरी याव्यात असं त्यांच्या मनामध्ये आलं. मुले धावतच घरी आली. आईला म्हणाली, आई आई, सर्वांच्या घरी गौरी आल्या. सर्वत्र वातावरण फार आनंदाचं आहे. आपल्या घरी देखील गौर आण. मुलांचं बोलणं ऐकून आईला थोडं ओशाळल्यासारखं झालं. आपल्या घरी तर काही अन्न खाण्यापुरतं देखील धान्य नाही. पण मुलांना हे कसं सांगावं हे तिला कळेना. मुलांचा तो उत्साह पाहून तिला आपली अशी परिस्थिती त्यांना सांगण्याची हिंमत झाली नाही. वेळ मारून नेण्यासाठी ती म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा. बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. आईचे हे म्हणणे ऐकून मुलांना मात्र खूप आनंद झाला. त्यांना वाटलं हे आपण बाबांना सांगितलं आणि बाबांनी सामान आणलं की आई लगेच गौर आणेल. मुले आनंदाने तिथून उठली. बाबांकडे आली. त्यांना म्हणाली, बाबा बाबा, बाजारात जा. घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल. ब्राह्मणाला मुलांचं हे बोलणं ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. तो घरात गेला. त्यानं बायकोपाशी चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे उपाय नाही. पाहावं काही होतंय का म्हणून तो पुन्हा भिक्षा मागायला गेला. पण कुणीही त्याला भिक्षा दिली नाही. तो मनातून खूप दुःखी झाला. मागायला जावे तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं असा विचार करू लागला. कारण आपण गौर आणू शकत नाही हे आपल्या मुलांना सांगायची त्याला हिंमत होत नव्हती. त्यानं देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण त्याला दिसली. तिनं ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं आपली सारी हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी त्याला सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं. बायकोने दिवा लावला. तिने चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आजीला काहीतरी खाऊ घातलं पाहिजे म्हणून आंबील करण्याकरिता कन्या आहेत का ते पाहू लागली. आणि ज्या मडक्यात 4 कन्या मिळणंही अशक्य वाटत होतं, ते मडकं कन्यांनी पूर्ण भरलेलं तिच्या दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला देखील खूप मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजले. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला पुन्हा हाक मारली. मुला, मला न्हाऊ घालायला सांग. घावन घातलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रडगाणं गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं, ऐकतेस का? आजीबाईला न्हाऊ घाल. आजीची इच्छा पूर्ण करावी म्हणून तो लगेचच उठून भिक्षेला गेला. आणि काय आश्चर्य,
त्या दिवशी त्याला भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग पत्नीनं सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर हा, असं सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू? माझ्याकडे तर गाई म्हशी नाहीत. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पुर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती गाई म्हशींची नावं घेऊन त्यांना हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल, त्याचं दूध काढ. त्याला थोडं आश्चर्य वाटलं होतं, पण त्यानं आजीनं सांगितल्याप्रमाणे केलं. खुटे पुरले, दावे बांधले. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरासहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचे दूध काढले. दुसऱ्याच दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झालं आहे. आता तुम्हाला पोचता कसा करू? तुम्ही गेला म्हणजे सगळं नाहीसं होईल. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागोर म्हणतात ना, ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हाड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यात तळव्याच्या पाळी जावे. 2 खडी घरी आणावी. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेऊ घालावे. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतत मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.